वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा, अवजड वाहतूक बंद करा। अमरावती शहर में अवैध परिवहन नियमों का उल्लंघन कर चल रहे भारी वाहनों और बढ़ते सड़क हादसों को लेकर युवक कांग्रेस ने प्रशासन के खिलाफ आवाज बुलंद की है। हाल ही में एक भीषण सड़क दुर्घटना में 2 लोगों की मौत के बाद संगठन ने जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई की मांग तेज कर दी है। कांग्रेस का आरोप है कि शहर के प्रमुख सड़कों पर अवैध रूप से भारी वाहन और यात्री वाहन बेखौफ संचालित हो रहे हैं, जिससे आम नागरिकों की सुरक्षा खतरे में पड़ गई है। संगठन ने संबंधित आरटीओ पदाधिकारी को तत्काल निलंबित करने और अवैध परिवहन पर सख्त कार्रवाई की मांग की है। साथ ही आरोप लगाया कि यातायात पुलिस की मौजूदगी के बावजूद नियमों का खुला उल्लंघन हो रहा है, लेकिन प्रभावी कार्रवाई नहीं की जा रही। युवक कांग्रेस ने चेतावनी दी कि यदि जल्द कार्रवाई नहीं की गई तो आंदोलन को और तेज किया जाएगा। कमिशनर ऑफ पोलीस यांना निवेदन देण्यात आलं। आज सांगण्यात आलं की काल परवाच 2 महिलांचा त्या राजापेठच्या उड्डाण पुलावर ॲक्सिडेंट झाला। नो एंट्री असताना तो ट्रक आतमध्ये शिरला। बरं, एवढं असूनही सगळ्या पक्षाच्या वतीनं त्यांना निवेदन देण्यात आलं। त्यांनी सांगितलं की त्यांच्यावर आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला, पण त्या दोन्ही मायलिकीचा 3रा दिवसही व्हायचा आहे आणि त्या आरोपीला कालच सुटका झाली। हे सरकार जीवघेणं सरकार आहे आणि या सरकारमध्ये आरोपींना एका दिवसात तात्काळ सुटका मिळते आहे। या सरकारचा निषेध आहे आणि या गावात, हे गाव आमचं आहे, लोकांचं आहे, त्या गावात नो एंट्रीचे ट्रक बंद झाले पाहिजे। जर बंद नाही झालं तर युवक काँग्रेस हे आता शांततेने आम्ही आंदोलन करतो आहे। भगतसिंग घुसायला आमच्या अंगात वेळ लागणार नाही। आपण पाहतो रेल्वे ब्रिज राजकमल चौकात जाण्याकरिता तो बंद अवस्थेत असल्यामुळं शहरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे आणि प्रत्येक भागामध्ये शाळेची जेव्हा सुट्टी होते, ऑफिसेसचा टाईम असतो, त्यावेळेस गर्दी वाढलेली असते आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासन प्रशासन झोपलेलं आहे। या आपल्या अमरावती शहरामध्ये अवैध जे वाहनं आहे, ज्यांना बंदी असतानाही ते शहरामध्ये शिरतात, अशा वेळेस आरटीओवर, दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही सीपी साहेबांना निवेदन देण्याकरिता इथं आलेलो आहे।